नमस्कार, मी प्रीतम शाह, संचालक रिलायन्स एज्युकेअर पुणे. आमच्या युट्यूब चॅनलमध्ये व कन्सल्टन्सीमध्ये सर्व विद्यार्थी व पालकांचे आज 14 जून शनिवार रोजी सहर्ष स्वागत करत आहे. हाच तो दिवस ज्या दिवसाची सर्व नीट 2025 साठीची मुलं बसली होती यूजीसाठी, ज्या दिवसाची वाट बघत होते तो दिवस आज उजळला आणि आज नीटचा रिझल्ट लागलेला आहे. जे काही मार्क आपल्या विद्यार्थ्याला पडले असतील ते तुम्ही आनंदाने स्वीकारा आणि उद्या 15 जून रोजी हॉटेल शिव पार्वती सोलापूर येथे आम्ही मोफत सेमिनार ठेवलेले आहे. ज्या ज्या विद्यार्थ्यांना या वर्षीच्या काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये भाग घेऊन एक भारत देशासाठी एक उत्कृष्ट डॉक्टर, एक उत्कृष्ट इंजिनियर बनायचं असेल त्यांनी उद्याचं आमचं सेमिनार आवर्जून अटेंड करावं. हे आम्ही सेमिनार तुम्हाला सर्व विद्यार्थी व पालकांसाठी अत्यंत निःशुल्क म्हणजे मोफत ठेवलेलं आहे. या सेमिनारमध्ये आम्ही तुम्हाला संपूर्ण भारत देशामध्ये ज्या काही एमबीबीएसच्या ऍडमिशनच्या प्रक्रिया असते, उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये जी प्रक्रिया चालते, केरळमध्ये चालते, कर्नाटकमध्ये चालते, यूपीमध्ये चालते, बिहारमध्ये चालते, पश्चिम बंगालमध्ये चालते, प्रत्येक स्टेट वाईज तुमचा किती कट ऑफ येईल, तुमच्या मार्काला काय काय पर्याय उपलब्ध आहेत हे सगळं आम्ही तुम्हाला सविस्तर समजून सांगणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना एमबीबीएस, बीएएमएस, बीएचएमएस, बीपीटी, बीबीएससी व त्याला पॅरलल असणारे सर्व कोर्स, ह्या कोर्सला ऍडमिशन घ्यायचं असेल किंवा भारत देशासाठी एक उत्कृष्ट ज्यांनी मॅथ्सचा ग्रुप ठेवलेला आहे, इंजिनियर बनायचं असेल आणि चांगली चांगली इन्स्टिट्यूट पाहिजे असेल ते मिळवून द्यायचा आम्ही तुम्हाला प्रयत्न करणार आहे. तर सर्व पालक आणि विद्यार्थी आणि विशेषतः माझी सर्व पालकांना आणि विद्यार्थ्यांना विनंती आहे की तुम्ही सहकुटुंबीय म्हणजे एकाच काउन्सिलिंगमध्ये आम्हाला आईचे, वडिलाचे आणि मुलाचे तिन्ही प्रश्न पण समोरासमोर सोडवता येतील. उद्या आम्ही सर्व रिलायन्स एज्युकेअरची टीम हॉटेल शिव पार्वती सोलापूर जिल्हा, सोलापूर महाराष्ट्र येथे तुमची वाट बघत आहे. सकाळी 12 ते 5 मध्ये या आणि आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरं घेऊन जावा आणि एक समाधानी पर्याय आमच्याकडनं घेऊन जावा आणि उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करा. एवढीच मी तुम्हाला विनंती करतोय. हा व्हिडिओ गरजूपर्यंत नक्की पोहोचवा. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र, नमस्कार.